हॅलो हाय फ्रेंड, नमस्ते. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी अमेरिकेमध्ये होळी कशी सेलिब्रेट केली ते सांगते. चला तर मग. पकोडे बनवण्याकरता 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ असं डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. पाण्यामध्ये 2 तास मी ते डाळ सोक करण्यासाठी ठेवलेले होते. मिक्सरला डाळ बारीक करताना त्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धने, 10 ते 12 कढीपत्ता, आणखी 1 चम्मच मीठ असं सगळं जिन्नस एकचदा बारीक करून घेतले. असं नितळून घ्यायचं आहे तेल आपल्याला. ते ऑइली नाही होणार नितळल्यानंतर. व्हिडिओमध्ये आज मी काही खास किचन टिप्स देणार आहे. त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. छोटे टाकते आहे मी. शिजतात छान आतून. मग हे आतून छान शिजले जातात छोटे असले तर. मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे आपल्याला, कारण आतून शिजल्या जातात ते व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती असेल तर. एकदम कढई भरून नाही टाकायची, त्याला शिजायला पण स्पेस पाहिजे, कारण पलटवतो पण आपण मधामध्ये. पुड्यांना छान कलर गोल्डन कलरची झालेली आहे, बघू शकता. आता आपण काढून घेऊया. हे बघा, छान कलर आलेला आहे. मूग डाळ, चना डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, जिरं, थोडंसं धने, ओवा सगळं ॲड केलेलं आहे मी. असं नितळत ठेवायचं, म्हणजे पूर्ण आपलं तेल जे आहे पकोड्यामधलं ते निघून जातं, नितळतं. पकोडे तळले त्या तेलामध्येच मी आता पापड पण तळून घेणार आहे. कढी बनवण्यासाठी मी दहीमध्ये 2 चम्मच बेसन पीठ मिक्स करून घेतलेले आहे. त्याला छान फेटून घ्यायचं आहे दहीला आपण, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या होतात फेटलं नाही व्यवस्थित तर. त्या कारणाने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि बेसन. कढी बनवणार आहोत आपण, त्याकरिता मी तेल गरम करत ठेवलेलं होतं कढईमध्ये. तेल गरम झालेलं आहे. मोहरी, जिरं टाकून घेणार आहोत आपण. लसूण, अद्रक मी ग्रेटरनी बारीक करून घेतलेलं होतं. हिरवी मिरची, कढीपत्ता, ती पेस्ट टाकून घेणार आहोत आपण. छान शिजू द्यायचं आहे. मग त्यामध्ये हळद ॲड करणार आहे. दही ॲड करत आहे. दही आणि बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं मी, ते ॲड करते आहे आता. कढीला छान ढवळत राहायचं आहे आपल्याला. पाणी पण मिक्स केलेलं आहे मी.
1 मोठी वाटी चना डाळ आणि 4 छोटे चमचे तांदूळ घेतलेले आहे मी. 7 विसल होऊ दिलेले आहे कुकरमध्ये. छान बारीक करून घेणार आहे मी. चाळणी आहे माझ्याकडे पुरणाची, त्याच्यामध्ये मी छान बारीक करून घेत आहे. चमच्याच्या साहाय्याने त्याला प्रेस करत जायचं आहे चना डाळीला. मोठ्या चमच्याने 1 चमच कणिक टाकत आहे मी. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कणिक पूर्णामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. गुठळी होऊ नये पूर्णामध्ये म्हणून सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आपल्याला. पुरण शिजवण्याकरिता मी तूप टाकते आहे. मोठ्या चमच्याने पुरणामध्ये तूप टाकल्याने पुरण तळाला लागत नाही. साखर टाकून घेत आहे मी 1 वाटी. थोडस जास्ती, तुम्हाला आवडत असेल गोड तर तुम्ही जास्त टाकू शकता. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छोट्या एकदम चमच्याने मी मीठ पण ऍड करत आहे. बघा आता असे बबल्स येत आहे, म्हणजे आपलं पुरण शिजले आहे जवळपास. हे बघा, थोड्या वेळ आणखी शिजवते. आणखी चमचा हा ढवळत राहायचा सतत, तळाशी लागणार नाही. कणिक भिजवून घेणार आहे. याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. आता आणखी कणिक भिजवून घेणार आहे.
करी बनवती आहे मी. त्यामध्ये तिखट ॲड करते आहे. आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे आपल्याला. करीमध्ये मीठ पण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. माझा स्वयंपाक आता रेडी आहे. चला तर वाढून घेते मी. रेडी आहे माझी प्लेट. या तर मग सगळे जेवण करायला. कसं? जेवण छान आहे. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.